शेतकरी काहीच अडचण नाही आता म्हणून या निर्णयाकडे कसं बघता आणि किती फरक मार्केटवरती जाणवेल? कांदा निर्यात बंदी ही उठवलेलीच नाही आहे, कारण हे गेल्या 2 महिन्यापूर्वी जी ऑर्डर काढली होती त्यांनी किंवा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट आणि गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सी आहेत त्या एक्सपोर्ट करणार होतात, त्याच्यात त्याची पेंडिंग ऑर्डर आहे, त्यांनी ते फक्त तात्काळ पूर्ण करण्यासाठी ऑर्डर काढलेली आहे. कारण व्यापाऱ्याला आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत ह्या मिनिटापर्यंत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे आणि हा जो एक्सपोर्ट होणार आहे हा पेंडिंग एक्सपोर्ट होणार आहे आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट होणार आहेत. त्याच्यामध्ये व्यापारी बाजारामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या याच्यावर मोठा परिणाम होईल असं मला काही वाटत नाही. बरं, गव्हर्नमेंट केलं तरी किती दर वाढू शकतात, कमी होऊ शकतात? आज जर बाजार समितीमध्ये बघितलं तुम्ही तर किमान 1000पासून तर 1200 रुपयेपर्यंत बाजार भाव आहेत आणि हे जे 99 लाख म्हणजे काही नाही, एक पूर्ण नाशिक जिल्ह्याचं जर एका दिवसा मार्केट म्हटलं तर दादा कसं बघता या निर्णयाकडे? केंद्र सरकारने जर निर्यात बंदी खरंच उठवली असेल तर शेतकरी म्हणून आम्ही निश्चित त्या गोष्टीचं स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या 1.5 वर्ष कांद्याचं खूप मोठं नुकसानही झालेलं आहे, कारण निर्यात बंदी संपूर्ण 1.5 वर्षापासून होती. परंतु येणारा जो काळ आहे त्याच्यात किमान शेतकऱ्याला त्याचा निर्यात बंदी उठवल्याचा फायदा होईल. परंतु निर्यात बंदी उठवताना कांद्याची खरेदी ही सरसकट मार्केटमध्ये झाली पाहिजे. कुठल्याही एजन्सी मार्फत ती न करता डायरेक्ट मार्केटमध्ये जर खरेदी केली तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाची निर्यात बंदी उठवू नका, का तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी उठवू नका. निर्यात बंदी उठवायची असेल तर संपूर्ण सरसकट तुम्ही निर्यात बंदी उठवा. त्यावेळेसच नाशिक जिल्ह्यातील किमान शेतकऱ्यांना त्याचा आम्हाला फायदा होईल. मैं महाराष्ट्र नासिक जिले से दिंडोरी तालुका मावड़ी गांव से आता हूँ। सुनील निरगुडे मेरा नाम है। निर्यात बंदी केंद्र सरकार ने आज उठाई होगी तो उसका तहे दिल से हम स्वागत करते हैं, लेकिन ऐसा व्यापारी के पास कुछ उसका नोटिफिकेशन कुछ आया है ऐसा हमें उन्होंने बताया, कोई आया नहीं है। अगर केंद्र सरकार निर्यात बंदी उठाती तो उसका हम किसान स्वागत करते हैं, लेकिन पिछले 1.5 साल से जो निर्यात बंदी थी उसका बहुत ज़्यादा जो फटका है वो किसानों को बैठा है। जो भी लाल प्याज जो आया था मंडी में वो पूरा 1000-1200 की रेंज में बिका है। आज भी हमारा माल जो गया है 1000-1200 रुपये क्विंटल से गया है। हमें माल बनाने के लिए 1000-1200 रुपये क्विंटल को खर्चा है और वो उसमें हमको पैसा कहाँ मिलेगा। इसके लिए निर्यात बंदी उठना बहुत ज़रूरी था। केंद्र सरकार ने अगर ऐसा किया है तो वो बहुत अच्छी बात है, लेकिन खाली ये जो चुनाव आंखों के सामने रख के अगर उन्होंने निर्यात बंदी उठाई है तो उसका कुछ बहुत ज़्यादा फायदा सरकार को होगा, ये ऐसा हमें लगता नहीं। क्योंकि हर किसान को मालूम है अगर निर्यात बंदी सरसकट उठती है तो ही उसका फायदा किसान को होगा। और उठने के बाद भी प्याज की खरीदी ये मंडी में होनी चाहिए, किसी एजेंसी के तरफ से नहीं होनी चाहिए। एजेंसी की तरफ से अगर खरीदी होती है तो उसको किसान को उसका कुछ फायदा होता नहीं है। तो निर्यात बंदी उठाएंगे तो इसके ऊपर सरकार को क्या प्रेशर पड़ेगा क्या? बिल्कुल प्रेशर पड़ेगा। अगर निर्यात बंदी उन्होंने उठाई नहीं तो महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के जो भी यहाँ सांसद है उनको बहुत ज़्यादा झटका बैठने वाला है। और ये जो उठाई है तो वो उनके प्रेशर की वजह से उठाई होगी, क्योंकि हर गांव में अगर जब सांसद जाते मत मांगने के लिए तो वहाँ उन्हें किसानों का रोष झेलना पड़ रहा है। उसकी वजह से आज ये निर्यात बंदी उठाई है, हमें ऐसा लगता है। लेकिन सरसकट उठाई तो उसका हम स्वागत भी करते हैं।